तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण संपूर्ण त्या इलेक्शनचं मटेरियलचा आजचा व्हिडिओ आपण नक्कीच प्रोव्हाइड करतोय. भरपूर जणांच्या मला कमेंट आल्या की दादा इलेक्शनचं एक मटेरियल घेऊन ये. ठीक आहे, तर संपूर्ण त्या मी मित्रांनो एक फोल्डर क्रिएट केलं. त्या फोल्डरला मी सांग की पासवर्ड पण टाकलाय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. आता भरपूर जण मला पासवर्ड बद्दल कमेंट करता भावानं, तर 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड राहतो. तर एखाद टाइम जर आपल्याकडून तो पासवर्ड शो नाही झाला किंवा एखाद टाइम शो होऊन सुद्धा आपला तो पासवर्ड चुकीचा असेल तर नक्कीच मी तुम्हाला कमेंट करून देत राहतो का असा या व्हिडिओचा हा पासवर्ड मित्रांनो या फाईलचा. पण ज्या टाइमला नक्कीच आपल्या व्हिडिओने पासवर्ड राहतो मी नक्कीच सांगत राहतो भावनो. त्यामुळे 3 स्टेप मध्ये तो पासवर्ड आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला तो पासवर्ड बघायला भेटणार आहे. तर राहिल्याविषयी मित्रांनो संपूर्ण त्या मटेरियलचा, तर एकच एक डिपेंडिप गोष्ट आपण नक्कीच मटेरियल मध्ये प्रोव्हाइड केली. संपूर्ण प्रॉपर असं मटेरियल पण सेपरेट काढलंय. ठीक आहे, तर असे तुम्हाला नक्कीच दाखवतो. आता बघू शकता मी डायरेक्ट आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आहे. आता नॉर्मली बघू शकता हे फोल्डर आहे. ठीक आहे, आता मित्रांनो अशा पद्धतीने समजा हे आपलं 6 फोल्डर आहे. ठीक आहे, आता हे 6 फोल्डर मी क्रिएट केलंय. पहिल्या फोल्डर नाव टाकलं आपलं इलेक्शन बॅकग्राऊंड, त्यानंतर 2 नंबरला इलेक्शन लाईट, 3 नंबरला इलेक्शनचा लोगो, 4 नंबरला इलेक्शन नंबर, 5 नंबरला इलेक्शनचं क्विट्स आणि 6 नंबरला आपण टाकलं इलेक्शनचं टेक्स्चर. ठीक आहे, तर अशाने आपण 5 फोल्डर तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करतोय. या 5 फोल्डरचं एक फोल्डर क्रिएट केलंय. जर तुम्ही ते पहिलं फोल्डर एक्सट्रॅक्ट केलं तर हे 5 फोल्डर तुम्हाला ओपन होणार. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या. तुम्हाला पहिल्या फोल्डरला एक्सट्रॅक्ट करताना पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड टाकल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत 6 फोल्डर ओपन होणार आहे. ठीक आहे, आता एक फोल्डर ओपन करून दाखवतो तुम्हाला एकंदर डिपल गोष्टी. ठीक आहे, आता इलेक्शन बॅकग्राऊंड आपण क्लिक करूया भावनो. तर अशाने क्लिक केल्यानंतर तर या गोष्टी तुम्हाला इथं मी बॅकग्राऊंड 7 बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, एक मेन बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. ते बॅकग्राऊंड बनवायचं म्हणजे कसं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन पण देऊन टाकतो. ठीक आहे, तर समजा आता नॉर्मली समजा आपली बॅकग्राऊंड आपण पहिलं बॅकग्राऊंड क्लिक करतो. ठीक आहे, आता हे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही संपूर्ण क्वालिटी बॅकग्राऊंड मित्रांनो. बाकी याला जास्त आपण क्लिअर करायचा प्रयत्न नाही केला, पण याच्या बनवायच्या गोष्टीची काय पद्धत आहे भावनो. आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचा प्रयत्न केला मटेरियल मध्ये, पण ते बॅकग्राऊंड कसं बनवायचं काय नक्कीच तुम्ही हिशोबाने क्रिएट करा. पण जर तुम्हाला नसेल माहित मला कमेंट करा, मी स्पेशल ट्युटोरियल त्यावर घेऊन येतो का बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करायचं. ठीक आहे, आता समजा तुम्हाला बॅकग्राऊंड हे केलंय मी, तर याला नॉर्मल तुम्ही गावसन ब्लर मारून थोडा आपला ब्रश मारून सॉफ्ट ब्रश वगैरे नॉर्मल त्या ब्रशनी सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंड एक युनिक तयार करू शकता. ठीक आहे, तर पहिलं बॅकग्राऊंड तुम्हाला डार्क मध्ये थोडं प्रोव्हाइड केलंय. 2 नंबरचा बॅकग्राऊंड बघू शकता पॉलिटिकल साठी सगळ्यात टॉपचा बॅकग्राऊंड मित्रांनो. ठीक आहे, तर असे भरपूर असे प्रायव्हेट बॅकग्राऊंड मित्रांनो. 3 नंबरला हे एक बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केले. ठीक आहे, आणि 4 नंबरला हे एक बॅकग्राऊंड केले सॉफ्ट मध्ये, आणि 5 नंबरला अशापर्यंत हे एक बॅकग्राऊंड दिलंय आणि हे एक दिलंय. ठीक आहे, तर असे तुम्हाला एवढेच बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड केले. ठीक आहे, हे संपूर्ण प्रॉपर असे चांगलेच बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यानंतर बघू शकता आता बॅक येतो. झाले आपले पहिलं फोल्डर. दुसरं फोल्डर आहे इलेक्शन लाईट. ठीक आहे, तर अशाने ओपन करतो. आता बघू शकता तुम्हाला संपूर्ण त्या लाईट प्रोव्हाइड केलाय मी, जसे की तुम्ही ब्लेंडिंग त्याचा स्किन करू शकता. ठीक आहे, जसे काही गोष्टी तुम्ही ओव्हरली करता तर तिथूनच तुम्हाला ते स्किन करायचे. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही वेगवेगळे मी तुम्हाला लाईट दिले या टाईप मध्ये. जसे की आपल्या इलेक्शनच्या सिनेमॅटिक डिझाईन करायच्या असल्या तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला काम येते. तर यानुसार आपण या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलाय. तर हे बघू शकता फायनल काय गोष्टी हे सुद्धा एकदम प्रॉपर आहे भावनो. ही एक बघू शकता तुम्ही, हे बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळे प्रॉपर लाईट अशी दिली. ठीक आहे, तर आपण बॅक येतो आणि तिसरं जे फोल्डर आहे भावना आपलं इलेक्शन लोगो, यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता लोगो पण तुम्हाला प्रोव्हाइड केले. ठीक आहे, तर पहिले एक शिवसेनाचा लोगो प्रोव्हाइड केलाय. 2 नंबरला आपण हा एक लोगो प्रोव्हाइड केलाय. 3 नंबरला पण तुम्हाला सर्कल बनवून दिलंय. 4 नंबरला तुम्हाला हा एक लोगो प्रोव्हाइड केलाय कमळचा. 5 नंबरला या पद्धतीने एक तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. 6 नंबरला पण लोगो. 7 नंबर नॉर्मल तुम्हाला एक भाजपाचा एक फ्लॅग देऊन टाकलाय. ठीक आहे, जसं की आपल्याकडे तो डायरेक्ट अवेलेबल होता तो तुम्हाला नक्कीच देऊन टाकलाय. आणि त्यानंतर 4 नंबरचा फोल्डर म्हणजे इलेक्शन नंबर. तर सर्वात मेन मित्रांनो इलेक्शन नंबरवर क्लिक करतो. आता एक नंबर तुम्हाला दाखवतो. तर पहिल्या नंबरवर सिलेक्ट करतो. हे बघू शकता प्रभाग क्रमांक 1. ठीक आहे, डायरेक्ट पीएनजी फॉर्मॅट टॉपचे वाहनो झूम करून दाखवतो. हे बघू शकतो तुम्ही सर खतरनाक क्वालिटी बसली. तर 2 नंबरला बघू शकता आपण प्रभाग क्रमांक 3 टाकलाय. 4 नंबरला प्रभाग क्रमांक 4 टाकलाय. नंतर हे बघू शकता एक तुम्हाला क्रमांक मी दाखवलाय. हे बघू शकता एक तुम्हाला संपूर्ण
क्रिएट करून दिलं. हे बघू शकता 2 नंबरचं सुद्धा आपण क्रिएट केलंय. ठीक आहे, अशा पण सगळे क्रमांक इथं. आणि त्यानंतर आता इथं बघू शकता 5 नंबरचं फोल्डर आहे भावना आपलं, ते म्हणजे इलेक्शन क्विट्स. त्यावर क्लिक करतो. आता ते क्विट्स पण दाखवतो तुम्हाला, हे बघू शकता. तर अशा पण नक्कीच क्विट्स भावना तुम्ही नक्की यूज करू शकता. तुमच्या डिझाईन मध्ये तुम्हाला डायरेक्ट क्रिएट करून दिलंय. ठीक आहे, मोबाईल युजर साठी नक्कीच बेनिफिट आहे भावना. आणि त्यानंतर शेवटचं जे फोल्डर आहे आपलं इलेक्शनचे टेक्स्चर, तर सर्वात मेन मुद्दा मी तुम्हाला टेक्स्चर प्रोव्हाइड केले भावना. एक आणि एक टेक्स्चर सर टॉपचं आहे, हे बघू शकता तुम्ही. खतरनाक क्वालिटी अशी टेक्स्चर आहे मित्रांनो, हे बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे बघू शकता संपूर्ण त्या टॉपचं टेक्स्चर आहे, काय विषय नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळे टेक्स्चर आहे, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर अशा नक्की तुम्हाला फोल्डर होतं बा, म्हणजे संपूर्ण त्या फोल्डर ओपन करा, नक्कीच मटेरियल ओपन करा. आणि मटेरियल संपूर्ण त्या अजून वेगवेगळे मी नक्कीच घेऊन येतो, नक्कीच कमेंट करा. ठीक आहे, तर असेच वेगळे टोटल आपण नक्कीच इलेक्शनवर घेऊन येणार भावनो. तर अशा फायनल आपला आजचा व्हिडिओ होता. ठीक आहे, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.